नमस्कार मैत्रिणींनो, व्हिडिओ मोठा होत आहे पण तरी तुम्ही बघावे, कारण की मी टेरेसवर वालाच्या बिया टाकल्या होत्या खूप साऱ्या शेवग्याच्या झाडाच्या कुंडीमध्ये. तर ते झाड खूप शेवग्याच्या वरती गेलेलं आहे आणि इतके छान शेंगा आलेल्या आहेत बघा, वालाच्या शेंगा. कारण वेलीला चढायलाच पाहिजे म्हणून मी शेवग्याच्या कुंडीमध्ये बिया टाकल्या होत्या. तर बरोबर त्या शेवग्याच्या झाडावरती गेलेल्या आहेत आणि खूप गुच्छ आलेले आहेत शेंगाचे. वालाच्या शेंगा आहेत ह्या. आणि इथे करेलाचं झाड पण लावलं होतं, बिया टाकल्या होत्या. तर तो इतकं मोठं झालं आहे करेल्याचं झाड. खूप सारे कारले 2-3 आठवड्याला निघतात ते घरच्या घरी. खूप छान लागतात ते कारली. आणि विशेष म्हणजे अजिबात किडकी नाहीत. आता इथे ओली हळद आहे. ओली हळद आता नवीन फुटलेली आहे. किती पानं पण मस्त आहेत. पावसामुळे सगळं स्वच्छ झालेलं आहे. इथे आहे जुनं वांग्याचं झाड. आता त्याला तर खूप फुले आलेले आहेत. ते पण 3-4 निघतात त्या आठवड्यातून. असं घरच्या घरी भाजीपाला खाण्यासाठी खूप छान वाटतं. आणि विशेष म्हणजे त्याच्यात केमिकल नाही. मी टरफलं, कांद्याची टरफलं, लसूणची टरफलं हे सर्व मी त्या कुंड्यामध्ये टाकते. आता बघा, इथे अंजीर गेल्या वर्षी 15 ते 20 अंजीर निघाले होते. आता तर खूप आलेले आहेत, बारीक काही मोठे आहेत. खूप अंजीर आलेले आहेत. इथे आहे गुडगी वाल. ती फक्त गुडघ्यापर्यंतच वाढती आणि इतक्या शेंगा येतात आहे त्याला. गुडगी वालला हे एकच झाड आहे माझ्याकडे. पावसामुळे सर्व झाडे सडून गेलेले. आता मी नवीन पुन्हा कांदे लावणार आहे, लसूण लावणार आहे, वांगी, वाल सर्व काही करणार आहे, मेथी. तर हे सर्व मी जुनं उपटून टाकणार आहे आणि नवीन झाडे लावणार आहे. बघा कशा वेली गेलेल्या आहेत शेवग्याच्या झाडावरती. आणि घरच्या घरी पुदिना बघा किती स्वच्छ आहे. बिर्याणी करायची असली तर मी हाच पुदिना वापरते, कारण पुदिन्याच्या 3-4 कुंड्या आहेत माझ्याकडे. बघा एवढी सारी वाल निघालेले आहे. गुच्छच होते वालाचे. 1-1.5 पावशेर आहे बघा ही वाल. आणि एकही किडकी नाही. आता मी तोडून घेते, कारण आपल्याला भाजी बनवायची आहे वालाची. बघा किती स्वच्छ आणि एकसुद्धा किडकी नाही. आता त्यासाठी आपण इथे शेंगदाणे, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर असं घेतलेलं आहे. असं वाटण बनवायचं आहे आपल्याला. आपल्याला सुक्कीच भाजी बनवायची आहे, पाणीदार. जास्त पाणी घालायचं नाही. आता इथे एक पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये तेल टाकून दिलेलं आहे आणि वाटलेला मसाला त्यामध्ये टाकून दिलेला आहे. आता तो छानसा आपल्याला परतून घ्यायचा आहे. खूप छान लागते अशा प्रकारे भाजी बनवली तर वालाची. तर बऱ्यापैकी परतून झालेला आहे. आता आपण हळद टाकून देऊया, मसाला, मिरची पावडर आणि गरम मसालाही आपण टाकलेला आहे यामध्ये. कारण शेंगा थोड्या गोड असतात म्हणून आपल्याला झणझणीत शेंगा करायच्या आहेत. आता चांगला मसाला परतून घेऊया आपण. मसाला चांगला परतून झालेला आहे. आता आपण अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया. पुन्हा एकदा चांगला मसाला मिक्स करूया. आता आपण शेंगा टाकून देऊया. बघा किती छान आहेत शेंगा वालाच्या. 15 दिवसातून 1 महिन्यातून निघतात हे शेंगा. आता पण खूप सारी फुले आलेले आहेत. तर इथे 1 ग्लास पाणी टाकून घेऊया आपण.
सर्व शेंगा चांगले टाकल्याच्या नंतर आपण हलवून घेतलेला आहे. आता आपण झाकण ठेवून देऊया 5 मिनिटे. वाफ आलेली आहे. अशा प्रकारे बघा किती छान शेंगा झालेल्या आहेत. आपली शेंगाची भाजी मस्त झालेली आहे. आता सर्व करून घेते. कशी वाटली तुम्हाला टेरेसच्या बागेतील वालाच्या शेंगाची भाजी? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करायला विसरू नका. व्हिडिओ बघत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओ.